प्रचाराच्या तोफा थंडावल्यात आणि आता सगळीकडे चर्चा सुरू झाली की कोण मारेल बाजी। माझ्यासोबत बोलण्यासाठी संतोष बारशे आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की छत्रपती संभाजीनगर पश्चिम मध्ये नेमकं काय चित्र असेल। स्वागत आहे तुमचं। धन्यवाद। कसं असेल चित्र? प्रत्येक उमेदवार हा जरी विजय आपलाच आहे या आविर्भावामध्ये वावरत असेल तरी जनसामान्यांना वाटणारा एक मी लेखाजोखा तुम्हाला सांगू शकतो की आता बघा, मागच्या वेळेस लोकसभेला चंद्रकांतजी खैरे साहेब पडले, परंतु त्यांना मतदान किती होतं तर ते 58,000 मतदान होतं। त्याचबरोबर शिलाई मशीन हे चिन्ह घेऊन मागच्या वेळेस विधानसभा गाजवणारे, प्रतिस्पर्ध्याला घाम फोडणारे राजू शिंदे, की ज्यांना पाडण्यासाठी त्यावेळेस आम्ही प्रयत्न केले होते, कारण आम्ही शिवसेनेमध्ये काम करतोय आणि त्यांना आम्ही निवडून न येऊ देता संजय शिरसाट साहेबांसोबत होतो। परंतु दुर्दैवानं निवडून आल्यानंतर संजय शिरसाट साहेब त्या ठिकाणी टिकले नाहीत, ते निघून गेले। तर तेच गणित मी सांगतो की शिलाई मशीनच्या माध्यमातून म्हणजे त्या चिन्हावर निवडून त्या चिन्हावर त्यांनी राजू शिंदे यांनी 43,000 मतदान घेतलं होतं। आता 58 आणि 43 जर म्हटलं तर 1,01,000च्या वर शेंडी फुटते। त्याचबरोबर त्यावेळेस मुस्लिम बांधवांनी त्यावेळेस शिवसेनेला मतदान केलेलं नव्हतं, परंतु आता परिस्थिती अशी आहे की ते धनुष्यबाणाला मतदान दिलं म्हणजे ते भाजपला जातं आणि भाजप हे मुस्लिमांच्या कशा पद्धतीने विरोधात आहे हे आता आपण बघितलंय की मागच्या वेळेस मोदीजी आले, शहासाहेब आले, फडणवीस आले, कटेंगे तो बटेंगे अशी भाषा जी की महाराष्ट्रामध्ये अजिबात चालतच नाही, अशा वेळेस त्यांनी ती भाषणं केली। त्याचबरोबर हा जो फॅक्टर आहे म्हणजे त्यांनी जो मुस्लिमांच्या विरोधात घेतलेला पवित्रा आहे, अशा पद्धतीने पश्चिम मध्ये सगळे मुस्लिम बांधव आपल्याला मतदान करतील, म्हणजे राजू शिंदे यांना मतदान करतील। म्हणजे एकंदर असं जर बघितलं तर साधारणपणे माझ्या अंदाजाने 1,30,000 मतदानाच्या आसपास राजू शिंदे यांना मतदान पडेल। त्याचबरोबर आता काल परवा कोणीतरी धार्मिक गुरुने किंवा त्याला आपण बाबा म्हणू, बुवा म्हणू, व्हॉटेवर जे काय ते, त्यांनी आरक्षणाला बगल देऊन म्हणजे आरक्षणाविषयी तुच्छ भाषेमध्ये वल्गना केली। ठीक आहे, हिंदू एकवटा, हिंदू आम्ही पण आहोत, आम्ही काय दुसरं कोण्या जातीचे नाहीत, परंतु हिंदूंना एकवटण्यासाठी दुसऱ्यांना वाईट म्हणा असं कोणीही आपल्या धर्मात शिकवलेलं नाही। आणि त्या माणसाने, त्या गुरुने किंवा त्या बुवाने काय केलं की जरांगे पाटलांना नाव न घेता राक्षस संबोधलं आणि ते जे आमच्या जिवारी लागलंय, मराठा समाजाने त्या गोष्टीचा विचार करतोय की हिंदू तर मराठा पण आहे, पण मग अशी वल्गना करण्याची परवानगी नाही। त्यातल्या त्यात आता आचारसंहिता चालू असताना असे कार्यक्रम घेणे आणि त्या हिंदुत्वाच्या याच्यामधून मराठा आरक्षणावर त्यांनी भाष्य करणे हे उचित नाही। आणि म्हणून आता मराठा पेटून उठलाय। आता सगळ्यांना मराठ्यांची ताकद माहित आहे, महाराष्ट्राला मराठ्यांशिवाय पर्यायच नाहीये आणि जर आम्ही आरक्षण मागतोय तर मग यांचं पोट का दुखतं? यांनी असे धर्मगुरू आणायचे आणि मराठ्यांचे आरक्षण करते माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात अशा गोष्टी करायच्या हे आता आमच्या मनाला लागलंय। आणि म्हणूनच आम्ही जिथे जिथे धनुष्यबाण, कमळ असे जिथे उमेदवार असेल त्या उमेदवारांना पाडण्याचं ठरवलेलं आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की पश्चिम मतदारसंघामध्ये राजू शिंदे यांचा विजय निश्चित आहे, निश्चित आहे, निश्चित आहे। नाही, आपण बघायला जर गेलं ना तर संजय शिरसाट गेल्या 15 वर्षापासून त्या ठिकाणाहून निवडून येतात, हॅट्रिक ही झालेली आहे, चौथ्यांदा ते मैदानात विजयाचं त्यांच्याकडे देखील गणित असू शकतं किंवा एक अनुभव पण आहे। बरोबर आहे। काय झालं, पश्चिम मध्ये प्रगती झाली, पण प्रगती कोणाची झाली? उमेदवाराची झाली का नागरिकांची झाली? विकास व्हायला पाहिजे होता, तो कोणाचा झाला? बरोबर आहे की नाही? आज जर तुमच्या कुत्र्याला फिरायला जर का समजा मोठी मर्सिडीज सारखी गाडी आहे आणि आमच्या सारख्याला साधी सायकल बी नाही, त्याचं पेट्रोल महाग होत चाललंय, हे कुठेतरी मतदार विचार करेल ना, का नाही करणार? मतदाराला आता कळायला लागलंय ना, आपल्याला 4 पत्र्याचं घरकुल भेटत नाही आणि आता सर्वांना श्रुत आहेत साहेबांची प्रगती, मी काही बोलणार नाही त्याच्यावर। त्याच्यामुळे आता मतदार खरोखरच नाराज झालाय।